रायगडमध्ये उत्साहात गौरीचं आगमन झालं। यंदा गौरीचं आगमन पूर्वा नक्षत्रात असल्यानं नवविवाहितांचे ओवसे आहेत। त्यासाठी माहेरवाशिणी मोठ्या संख्येनं माहेरी आल्यात। विविध फळं, पानं, फुलांनी भरलेल्या सुपांनी गौराईची पूजा करण्यात आली। त्यानंतर नमन म्हणून तिची आरती झाली। तिला भाजी भाकरी तसंच गोडाधोडाचाही नैवेद्य दाखवण्यात आला। गौरीसमोर महिलांनी फेर धरून गाणी म्हटली। कोकणातल्या गणेशोत्सवात आजचा दिवस महत्त्वाचा असतो। गौरीपूजनाच्या दिवशी मांसाहार करणाऱ्यांच्या घरात तिखट सण साजरा होतो। गणेशोत्सवापूर्वी श्रावण महिन्यापासूनच अनेक जण मांसाहार सोडतात। मग हा मांसाहाराचा उपवास गणेशोत्सवापर्यंत कायम राहतो। घराघरात गौरीचं आगमन झालं की या माहेरवाशिणीला तिखट मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो। गणपती पाठोपाठ घरी आलेल्या गौराईचं पूजन करण्याचा आज दिवस आहे। माहेरवाशिणी म्हणून आलेल्या गौरींच्या पूजनाची लगबग पुण्यातही दिसून आली। दिलदोस्ती दुनियादारीच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली ॲना अर्थात पूजा ठोंबरेच्या घरी बीडला गौरी गणपतीचं मोठ्या उत्साहात आगमन झालं। पूजा तिच्या शूटिंगच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून गणेशोत्सवाकरता आवर्जून घरी आली आहे। पूजाच्या घरी गणपतीसह गौरीचं आगमन झालंय। पालघरमध्ये गौराईचं स्वागत अगदी वाजत गाजत झालंय। 2 दिवस माहेरवाशिणी म्हणून येणाऱ्या गौराईला तिच्या आवडीचा गोडधोड नैवेद्य अगदी दागिन्यांनी मढवून तिचं स्वागत केलं जातं। जिल्ह्यामधल्या कुणबी समाजानं पारंपरिक पद्धतीने गौराईचं पूजन केलं आणि हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला। बोरिवलीतल्या हातवळणे कुटुंबाच्या घरी गौरी आहेत, पण त्यांच्या गौरीचं वेगळेपण म्हणजे त्यांच्याकडे 2 नाही तर 4 गौरी बसतात। त्यामुळे गणपती आणि त्यांच्याबरोबरच्या 4 गौरी अशा 5 जणांचा मुक्काम हातवळणेंच्या घरी आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।